दोन जिल्ह्यात नक्षलवादी, त्या दोन जिल्ह्यांसाठी कितीही कडक कायदे करा. जनसुरक्षा विधेयक कोणासाठी आणलंय? दोन जिल्ह्यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरायचं का? मग दोन जिल्ह्यातल्या त्या नक्षलवाद्यांना ठोकून काढा ना. सरकारला असं वाटतं की महाराष्ट्रात अर्बन नक्षलवादी आहेत. त्यांचे काय नाव आहेत का? त्या संघटनांची नावं काय? ठोकून काढा ना. या देशातील नक्षलवाद असो, माओवाद असो किंवा या देशाकडे, राज्याकडे जे जे वाईट नजरेने पाहतील त्यांच्यावर कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. परंतु विनाकारण टार्गेट करून जनसुरक्षा विधेयक खरं तर तो कायदा आहे. आणि ज्यावेळेस कायदा केला जातो कुठल्या विशिष्ट वर्गाला डोळ्यासमोर ठेवून केला जात नाही. जो जो राज्यविरोधी असेल, जो जो देशविरोधी असेल तो तसा आपला शत्रूच, त्याला सुट्टीच द्यायची नाही. परंतु त्या आडून तुम्ही संघटनांवर बंदी घालणार, व्यक्तींवर बंदी घालणार, लोकांवर बंदी घालणार. तुम्ही किती दिवस सरकारमध्ये टिकणार? तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार तसाही नाही, कारण तुमच्याच कार्यकर्त्यांकडून जाती जाती धर्मात विष कालवण्याचं काम करतं. तुमचे मंत्री असणारे लोक जर अत्यंत विखारी आणि विघातक बोलत असतील, तुमचे आमदार जातीच्या आणि धर्माच्या विरोधात टोकाचं बोलत असतील, हे सगळे सत्ताधारी बोलतोय मी आता फडणवीस सरकारमधले, या जनसुरक्षा विधेयक त्यांच्यावर कारवाई होणार का? जे जे वाचाळवीर असतात ते. आणि दोन तालुक्यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरायचं, हा कुठला धंदा आहे? याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे. कारण विधेयक हे राज्य सरकारने ज्यावेळेस विचारांती तयार केलं किंवा त्याच्यावर चर्चा घडवून आणली किंवा लोकांचे अभिप्राय मागितले, त्यावेळेस लोकांना असं भासून दिलं ना. आज सुद्धा सभागृहामध्ये बरेच नेते बोलले की डावे आणि कडवे यांच्यावर टीका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. डावे आणि कडवे हे जर टीकेचे धनी असतील तर कट्टर हिंदुत्ववादी सुद्धा, अर्थात जे संघाच्या विचाराला बिलॉंग करतात, ते कडवे जर उद्या निघाले तर त्यांचं काय करणार? या कायद्याने जसं ह्यांना विरोध आहे तसा त्यांना पण असला पाहिजे. सगळे या भारताचे नागरिक आहेत, राज्याचे रहिवासी आहेत. मग असं असताना काही वर्गाला कायदा आणि काही वर्गाला सूट, असं नाही चालणार. आणि असं जर झालं तर या राज्यामध्ये उन्माद वाढेल. आम्ही कायदे केलेत म्हणून दुसऱ्याला दाबण्याचा प्रयत्न होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, अत्यंत वाईट पद्धतीने एकमेकांकडे पाहिलं जाईल. सूड भावनेने कायद्याचा दुरुपयोग होईल. भारतीय राज्यघटना पुरेशी नाही का? भारतीय संविधानाने दिलेले कायदे आणि नंतर बदल करून आचून सक्तीचे केलेले कायदे यापेक्षा जनसुरक्षा विधेयक कायदा अजून काय वेगळा आहे का? जे RSSच्या मनात आहे, जे भाजपच्या आणि देवाभाऊंच्या मनात आहे, जे त्यांच्या लोकांच्या मनात आहे, तेच त्या जनसुरक्षा विधेयकातून उमटवलं जाणार आहे का? मग महाराष्ट्राला कायद्याचं राज्य कुठल्या म्हणायचं? समृद्ध लोकशाही नांदवणाऱ्या भारतीय राज्यघटनेचा कायदा सर्वोच्च म्हणायचा का या जनसुरक्षा विधेयकाचा? हळूहळू मनुस्मृतीचा प्रचार प्रसार करायचा आहे की भारतीय राज्यघटना सर्वश्रेष्ठ ठेवायची. ग्रामीण भागात, खेडेगावात राहणारा सर्वसामान्य माणूस असो किंवा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती, कायदा सगळ्यांना समान असताना सुद्धा तुम्ही अशा उतरंडी कशा काय करू शकता? जो जो चुकीचं बोलेल, जो जो चुकीच्या लोकांचं समर्थन करेल किंवा त्यांना पाठिंबा देईल, त्यांना रसद पुरवेल, घाणेरडी कृत्य करतील, सरकारनं त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. कोणालाही पाठीशी घालायची गरज नाही. माझे दोन महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्याच मुद्द्यावर मित्रांनो मी चर्चा करणार आहे. तुम्हाला वेळ असेल तर हा व्हिडिओ अजून शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचं, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा.
माझा पहिला मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीसांनी जनसुरक्षा विधेयक आणलं, त्याच्यात दुरुस्ती झाली, परत ते सभागृहात मांडलं, सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनीही पाठिंबा दिला. ज्याच्यावर विरोध होता ते मुद्दे संपले का? आणि दुसरा, हा जनसुरक्षा विधेयक म्हणजे जे काही सरकारला वाटतं नक्षलवादी लोकांसाठी, त्यांच्या विचारधारेसाठी आणि त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी. किती जिल्ह्यात आहेत हे? महाराष्ट्रात मला वाटतं गडचिरोलीच्या पट्ट्यामध्ये आहे. तिथं सुद्धा किती तालुक्यामध्ये आहे? अजून कुठला जिल्हा आहे त्या तालुक्यामध्ये? फक्त 2 तालुके आहेत तिथं नक्षलवाद्यांचं वर्चस्व आहे असं म्हणतात. मग त्यांच्या मुसक्यात तिथंच आवळायच्या ना. त्यांना गोळ्या घालून ठार करा किंवा त्यांना नाही का तिथले पोलीस त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी ते मान्य करतात आणि सरेंडर होतात, जे काय असेल ते. मग त्या 2 तालुक्यासाठी किंवा संपूर्ण जिल्ह्यासाठी कायदा करा ना. राज्याला वेठीस का धरताय? एक भारतीय राज्यघटनेचा एक विद्यार्थी म्हणून मला या गोष्टी प्रकर्षानं जाणवतात की मग तिकडच्यासाठी अख्ख्या राज्याला वेठीस का? संपूर्ण राज्यामध्ये ती परिस्थिती तिथे आहे नाही. आमच्या इथं पनिशमेंट जर असेल अधिकाऱ्यांना तर ते कुठं पाठवलं जातं? गडचिरोलीला. का पाठवलं जातं? मग राज्य सरकारनं अधिकाऱ्यांना पनिशमेंट म्हणून जर गडचिरोलीला पाठवत असतील, कायदा जनसुरक्षा विधेयकाचा त्या तालुक्यासाठीच करा ना, जिल्ह्यासाठी करा. उर्वरित महाराष्ट्रासाठी करायची काय गरज? आणि हा गंभीर विषय, याच्यावर बारकाईनं विचार होणं गरजेचंच आहे. आणि माझा दुसरा मुद्दा आहे जो फार महत्वाचा आहे. महाराष्ट्रात तुम्हाला अशा कोण लोक अशी वाटतात? बरं, लोकांचं जाऊ द्या, कोण अशा संघटना आहेत? नाव यादी करा ना, सरकारकडे असेलच ना. यादी जाहीर करून टाका. पण यादी जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवा. सुट्टी कुणाला पण देऊ नका. आमच्या भारताची राज्यघटना जी लोक मानत नसतील, महाराष्ट्रातले अर्थात आपल्या देशाचे कायदे ज्यांना मान्य नाहीत ते आमचे नाहीत, संपला विषय. त्यांची नावं जाहीर करून त्यांना जसं सीमेवर भारतीय सैनिक शत्रूला जसं ठार करता सुट्टी देत नाहीत, तसंच मग यांनी करावं ना, काही अडचण नाही. त्यांची नावं जाहीर करून त्या जनसुरक्षा विधेयकाच्या शेवटच्या पानावर त्यांची नावं टाका. सरकार असं करू शकतं का? कायद्यात तशी तरतूद आहे का? याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि शेवटी आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, मग ते सत्तेत बसणारे असू द्या किंवा विरोधात बसणारे असू द्या, त्यांना पाठवलंय कशासाठी? एक तर कायदे बनवण्यासाठी आणि कायद्यात त्रुटी असतील तर आवाज उठवून दुरुस्ती करायला लावण्यासाठी. ती लोक जर काही करत नसतील तर मग जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा? आणि कुणालाही अधिकार नाही राज्याला करता हा कायदा महाराष्ट्रात आला कसा हो? जनसुरक्षा विधेयकाचा जन्म इतर राज्यांमधला आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश किंवा तिकडच्या राज्यांमध्ये, म्हणजे महाराष्ट्रात सोडून, म्हणजे देशामध्ये इतर 2-4 राज्यांमध्ये 1900 साधारणतः नाही म्हणलं तरी 90 पासून हा कायदा लागू आहे. महाराष्ट्रात जशाचा तसा तिकडचा कॉपी करून इकडे टाकलाय, याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही. जनसुरक्षा विधेयक कायदा हा महाराष्ट्रातला नाही, दुसऱ्याचा कॉपी पेस्ट आहे. आणि मग असं जर असेल आणि असं जर आहेच, तर मग त्या राज्यांमध्ये तिथं संपूर्ण राज्याला लागू आहे का? आणि तिथं काय बदल झाला? आणि मग महाराष्ट्रात आता लागू करत असतील हे सरकार आलं म्हणून, तर मग तो 2 तालुक्यासाठी जर एवढा महत्वाचा असेल तर कशाला महाराष्ट्राला वेठीस धरताय? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. शेवटी सरकार ठरवेल, नेते ठरवणार आहेत. सरकार मायबाप असतं, त्यांना जनतेची काळजी आहेच, परंतु ते वेठीस धरणारी नसावी, तर ती कृतिशील कार्यक्रमाद्वारे
तुम्ही त्यांचं पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणता. म्हणजे तुम्हाला वाटतात त्यांच्यावर सुद्धा अंकुश ठेवून त्यांना वठणीवर आणा, विषय संपला. माझं मत आपल्याला पटतंय का बांधवांनो? एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय शिवराय.